जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभंगात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद रचलाय. त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता आणि याच ग्रंथाची ओळख आपण एकादशीच्या निमित्ताने करून घेत आहोत. आज वैशाख शुद्ध एकादशी, मोहिनी एकादशी. समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश असुरांच्या हाती गेला. त्यासाठी विष्णूने मोहिनीचे रूप घेतले आणि असुरांना मोहित केले. देवदेवतांना अमृत मिळाले. ती ही मोहिनी एकादशी. श्रद्धा व भक्तीने एकादशी सेवा करण्याने मोहाला हरवणे आणि आत्म्याला शांती मिळवणे हे ह्या एकादशीचे महात्म्य. असं आता अध्याय 5 मधील श्लोक 27 आणि अभंग क्रमांक 229 वाचूया आणि मंत्रगीता पाहूया. आधी श्लोक वाचूया. स्पर्शान कृत्वा बहि बाह्यान चक्षुः च एव अंतरे भ्रुवोः प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतर चारणौ. आणि अभंग आहे. पुढे 6व्या प्रसंगी सांगणे आहेच योगी, यया लागी तो सारंगी दंश येथे जाणवी. आस्था लागावी अर्जुना, ऐसे मनाची वासना म्हणून सांख्यते सज्जना यथाशक्ती सांगत. बाहेर बाह्य विषया वितरागे दापुनिया, दृष्टी देऊनी भोवया मध्यभागी अवकाशी. घ्राणी वाहे निज प्राण तेवीची मिळवी अपान, तुकावदे देतो मान लोकांमध्ये योगिया. या 6व्या अध्यायात योगाची लक्षणे आणि त्याची सुरुवात याच म्हणजे 5व्याच्या शेवटी आलाय. त्याच वेळेला पहिल्या अभंगात म्हणजे श्रीरंग म्हणजे श्रीकृष्ण याची या अभंगाच्या पहिल्याच ओळीत पुढच्या अध्यायाची चुणूक दाखवत आहे. काय म्हणतो पहिलीच ओळ आहे ना. पुढे 6वे प्रसंगी सांगणे आहेच योगी, यया लागी तो सारंगी दंश तेथे जाणवी. अजूनही 5वा अध्याय संपायचा आहे. तत्पूर्वीच 6व्या अध्यायातील आत्मसंयम योगाबद्दल अर्जुनाची प्रतिक्रिया जाणून घ्यायची असावी किंवा त्याबद्दल अर्जुनाच्या मनात कुतूहल निर्माण व्हावे किंवा ओढ लागावी असेही कृष्णाचा हेतू मनात असावा. कारण पुढचीच ओळ आपल्याला सांगते की आस्था लागावी अर्जुना, ऐसी मनाची वासना म्हणून सांख्य रे सज्जना यथाशक्ती सांगत. या अभंगात संत तुकारामांच्या मनातीलही भावना व्यक्त झाल्या. मंत्रगीतेच्या अभ्यासकांना म्हणजेच भक्तांबद्दल एवढे प्रेम वाटते की कृष्ण जसा अर्जुनाचा मित्र किंवा सखा होतो तसे मंत्रगीता भक्तांना तर तुकारामाने सज्जन ही उपाधी दिली. केवढा हा मोठेपणा. म्हणून कृष्णरूपी तुकाराम म्हणतात की म्हणून सांख्य रे सज्जना यथाशक्ती सांगतो. आत्तापर्यंतच्या अध्यायातून ब्रह्मज्ञान झालेले असे हे सांख्ययोगी भक्त आहेत आणि सज्जनही आहेत. संत जन ते सज्जन अशा ज्ञानसंपन्न योग्यांना पचेल रुचेल असे कौशल्यानुसार यथाशक्ती तुकाराम सांगत आहेत. कृष्णाच्या डोळ्यासमोर एकटा अर्जुन आहे, पण तुकारामांच्या डोळ्यासमोर सर्व अभ्यासू भक्त आहे. हे विशेष आहे. संत तुकारामांच्या प्रेमाचा लाभ म्हणजे आयुष्यातील एक पर्वणीच आहे असं मला वाटतं. आणि हे फक्त मंत्रगीतेच्या अभ्यासकांना किंवा भक्तांनाच याचा लाभ होतो. खरंच आपण भाग्यवान आहोत. आता पुढची एक ओळ आपण बघूया. बाहेर बाह्य विषया वितरागे दापुनिया, दृष्टी देऊनी भोवया मध्यभागी अवकाशी. यातील बाहेर बाह्य विषया हा उल्लेख आहे तो स्पर्श या अर्थाने केला. शब्द स्पर्शाधिक जे बाह्य विषय त्याला स्पर्श हे अनुसरून उल्लेख केला.
शब्दाने उल्लेखिलेले आगंतुक विषय इंद्रिय वृत्तीद्वारा अंतर्यामी प्रवेश करून व्यक्तीस ध्यानी लावतात. जसे दृश्यमान विषयांचा असा काय बरं संबंध असंही मनात येतं. तसं आपण पाहतो तो पसारा खूप मोठा आहे, पण त्यातील इंद्रियांना प्रिय असणाऱ्या वस्तू मात्र आपल्या मनात ठाण मांडतात. मनाला त्याची ओढ निर्माण होते आणि न दिसणारा परिणाम घडतो. हा परिणाम आपल्याला दिसत नाही, जशी वस्तू दिसते ती मनात जागा करते, पण याचा परिणाम मात्र आपल्याला पाहता येत नाही. पण जाणून घ्यायला फक्त ऐकायचे ते म्हणजे त्या वस्तूबद्दल आकर्षण निर्माण होते. आणि यासाठी अभंगात असा एक ठोस उपाय सांगतात की बाहेर बाह्य विषया वितरागे दापुनिया. म्हणजे या हव्यासी विषयाबाबत, हव्याशा वाटणाऱ्या विषयाबद्दल निर्माण होणारा लोभ, मोह, नाहीतर काम आणि क्रोध या वासनांना दाबून, आता ते तुम्ही कसं दाबायचं, मनाने दाबायचं आहे, पण आपण एखादी गोष्ट जशी पायाखाली दाबणे म्हणतो ना, तसं ह्या वासनांना दाबून नाश करून पुढील योग साधना करण्यास तयार व्हायला हवं. अर्थात हे सर्व उपाय करण्याची मनाची मात्र निश्चितता हवी, निश्चय व्हायला हवा. शरीराने योग साधना करण्यासाठी मनाच्या सर्व वासनांवर ताबा मिळवता आलाच पाहिजे. आणि मनावर ताबा मिळवणारे बाहेरचे विषय विरक्त भावनेने बाहेर घालवून स्वच्छ आणि निर्लेप मनाने योग साधनेस आपल्याला सिद्ध व्हावे लागते. आता ही तयारी झाली. आता पुढं काय करायचं तर दृष्टी देवनिया भोवया मध्यभागी अवकाशी. दृष्टी कशी बरं लावावी तर डोळे जर पूर्ण मिटले तर कदाचित निद्रावश होण्याची भीती असते, आणि पूर्ण उघडे ठेवले तर विकल्प आणि स्मृती या वृत्तीपासून बाधा घडते, म्हणजे अडथळे निर्माण होतात. म्हणून डोळे अर्धोन्मिलित म्हणजे अर्धे उघडे ठेवून दोन भुवयांच्या मध्यभागी असलेल्या अवकाशी भागी दृष्टी एकाग्र करावी. यानंतर पुढची पायरी काय, म्हणजे इथपर्यंत झालं सगळं भाग, मग आता पुढे काय बरं तर घ्राणी वाहे निज प्राण तेवीच मेळवी अपान. प्राणाची ऊर्ध्वगती आणि अपानाची अधोगती अशा रीतीने निरोधिलेले हे वायू हृदयस्थानी मात्र सम राहतात. या उपायाने अर्थात सातत्याने श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन, बुद्धी आणि सर्व इंद्रिये यांचे कार्यात नियमितता येते, नेमकेपणा येतो. आणि ह्या नियमितता आल्याने अशा व्यक्ती मोक्षापर्यंत निरीच्छपणे जातात. म्हणजे मनात असो किंवा नसो पण मार्ग बरोबर आक्रमता येतो. आता मोक्ष म्हणजे तरी काय हो तर आपण अगदी मोक्ष म्हणजे जगण्याच्या शेवटचा बघतो, पण तसं नाही आहे. निरपेक्ष कार्यातून किंवा कर्मातून अपेक्षा प्राप्त होणे, म्हणजे कार्य करताना कोणतीही अपेक्षा नाही, पण कार्य पूर्ण झालं तेव्हा कळलं की अरे आपली अपेक्षा पूर्ण झाल्या, आणि त्यातून प्रपंचाची जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडणे, अशा प्रसंगाला आयुष्यात जिवंतपणेही मोक्ष साधता येतो. मोक्ष ह्याला म्हणतो. पण यासारखे योगी घडतात, निरपेक्षपणे कार्य करणारे, आणि समाजात अशा योगींना एक प्रतिष्ठाही प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात तर तुकावदे देतो मान लोकांमध्ये योगिया. तुकावदे देतो मान लोकांमध्ये योगिया म्हणजेच वासनांवर मात करून चित्त आणि बुद्धी एकाग्र करून यशस्वी संसाराचे गमक समजून घ्यायलाच हवे. हे एवढं सगळं आपण समजून घेणं आपल्या हिताचं आहे असं.